जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते ही एक अतिशय निकडीची अशी बाब. यास्तव राज्य शासनाच्या माध्यमातून सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचं मजबूतीकरण करणं, अडवलेले रस्ते मोकळे करून देणं, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नवीन रस्ते उपलब्ध करून देणं, नवीन रस्ते किंवा जुने रस्ते मोकळे केले जात असताना यांत्रिकीकरणाचा वापर करता यावा यास्तव ते रुंद करून देणं, अशा प्रकारच्या विविध बाबीस्तव मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते ही योजना आणण्यात आलेली आहे. 7 डिसेंबर 2025च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिलेली 14 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार ही योजना राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, याच योजनेच्या संदर्भातील 2 अतिशय महत्त्वाचे असे निर्णय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, शेतरस्ते तयार करत असताना या शेतरस्त्याची मागणी ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून येते आणि अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आलेल्या मागण्या, शेतरस्ते मोकळे करून देण्यासंदर्भात आलेल्या मागण्या किंवा अस्तित्वात असलेले शेतरस्ते मजबूतीकरण करणं, अशा आलेल्या विविध मागण्यांचा या ठिकाणी एक आराखडा तयार करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशा प्रकारचे जर आराखडे तयार करून दिले तर पुढे ते रस्ते मंजूर केले जाऊ शकतात. याच्यामध्ये महत्वाचा असा रोल आहे तो म्हणजे ग्रामपंचायतीचा. त्याच्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ही योजना आपल्या गावामध्ये राबवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. आणि यास्तव प्रशासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आपल्या गावात आवश्यक असलेल्या रस्त्याची मागणी किंवा मजबूतीकरण या सर्व बाबींचा अभ्यास करून त्याच्या संदर्भातील सविस्तर असे आराखडे तयार करण्याचं, त्या रस्त्यांची मागणी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याचबरोबर ही योजना राबवली जात असताना या योजनेमध्ये लोकप्रतिनिधी याचबरोबर शेतकऱ्यांचा सहभाग देखील अतिशय महत्वाचा आहे. यास्तव राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात 7 जानेवारी 2026 रोजी एक GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये जिल्हास्तरीय समिती असेल, याचबरोबर तालुकास्तरीय समिती असेल, या समितीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये सह अध्यक्षाची नेमणूक करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये जे काही लोकप्रतिनिधी असतील, ज्याच्यामध्ये विधान परिषद सदस्य असतील, या विधान परिषद सदस्यांचा देखील या जिल्हा समितीवरती नेमणूक करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर त्या भागातील प्रगतशील शेतकऱ्यांचा जर याच्यामध्ये समावेश केला तर अधिकाधिक सूचना येऊ शकतात. ही योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मदत होऊ शकते. यास्तव तालुकास्तरीय समितीमध्ये त्या तालुक्यामधील जे काही 5 प्रगतशील शेतकरी असतील, या शेतकऱ्यांचा या तालुका समितीमध्ये सुद्धा समावेश करण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे 2 महत्वाचे असे निर्णय ज्याच्यामुळे आता या समित्या देखील गठीत करण्यात आलेल्या आहेत, ज्या समितीच्या माध्यमातून या रस्त्याच्या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. याचबरोबर ग्रामपंचायतीला देखील आता आवाहन करण्यात आलेले, ज्याच्यामुळे आपल्या गावामध्ये आवश्यक असलेल्या रस्त्याची मागणी या ठिकाणी सविस्तरपणे करून याचा पुढे पाठपुरावा करणं, याची पुढे मागणी करणं, या सर्व बाबी पूर्ण होतील. मित्रांनो, अतिशय महत्वाची अशी योजना. याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी हा अर्ज करू शकत नाही किंवा वैयक्तिक शेतकरी हा आपला रस्ता मंजूर करून आणू शकत नाही. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे रस्ते मंजूर केले जाऊ शकतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच याच्यामध्ये लोकसहभाग नोंदवला जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीशी समन्वय साधून जास्तीत जास्त या योजनेचा फायदा कसा घेता येईल याचा प्रयत्न करा.